तर तुर्भे रेल्वे स्टेशनवरनं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण आहोत नवी मुंबई येथील तुर्भे रेल्वे स्थानकावरती। आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मान्सून जरी लांबणीवरती असला तरी रात्रीपासून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर हा तुर्भे रेल्वे स्टेशनचा ट्रॅक आहे। इतिहासामधील पहिल्यांदाच तुर्भे रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवरती जे आहे पाणी साचल्यामुळे आता जी आहे मुंबईची लाईफ लाईन जी आहे हार्बर लाईन मंदावलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण पाहता या ठिकाणी 7:30-7चा जो वेळ आहे, जी कर्मचारी आहेत त्यांची एवढी फारशी काही गर्दी नाही, पण काही थोड्या वेळानंतर आता या ठिकाणी जे आहे चाकरमान्यांची गर्दी होईल आणि त्यावेळी जे आहे त्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये आज जर असाच पाऊस पडत राहिला तर हार्बर लाईन सेवा जी आहे विस्कळीत होण्याची शक्यता दिसून येते। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई। तर नवी मुंबई शहरामध्ये पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे आणि या भागात दमदार हजेरी लावलेली पाहायला मिळते। खारघर, नेरूळ, बेलापूर या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि उरण ते JNPT महामार्गावर रस्त्यावरती पाणी साचलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातनं मार्ग काढतच पुढे सरकावं लागत होतं। याचाही आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। आपण पाहताय पावसाळा जो होता लांबणीवरती गेला होता आणि तब्बल 1 महिन्यानंतर म्हणजे आज जवळपास 26 तारीख आहे आणि 26 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात रात्री जो आहे नवी मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि एकंदरीत नवी मुंबईच्या काही सकल ठिकाणी आपण पाहताय नेरूळ असेल, वाशी असेल, बेलापूर असेल, APMC मार्केट असेल, बेलापूर असेल, या ठिकाणी जे आहे सकल ठिकाणी पाणी साचलेलं आहे। नवी मुंबईमधली ही दृश्य आपण पाहताय। रात्रीपासून मुसळधार पावसामुळे जे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सकाळ 7:30-7ची वेळ आहे। आपण पाहताय नागरिक कर्मचारी ऑफिसला निघालेले आहेत। तिकडे जर पाहिलं तर 25 मे 2025ला नवी मुंबईमध्ये जवळपास 133 मिलीमीटर पाऊस अवघ्या 24 तासामध्ये झाला होता। परंतु या वर्षी मान्सून जो आहे लांबणीवरती गेल्यामुळे आता जे आहे पाऊस जो आहे आज 26 जून पासून स्टार्ट झालेला आहे। जवळपास मोरबे धरणाची पाण्याची पातळी जी आहे 12 ते 15% वाढलेली आहे। म्हणजे आतापर्यंत जर मोरबे धरणाची अगर पाण्याची पातळी जर पाहिली तर जवळपास 26% झालेली आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई। आणखी एक महत्त्वाची अपडेट, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांना सुद्धा पावसानं दिलासा दिलेला आहे। काल दुपारपासून शहरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली, मात्र रात्रभर पावसाची उघडझाप सुरू होती। पावसामुळे वातावरणात सध्या गारवा निर्माण झालाय।